हिवाळा सुरू झाला की एक गोष्ट खास आठवते. हिवाळ्यातील ताजी हिरवीगार पालक, गरमागरम भजे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे ना. हिवाळ्यात ना पालक सगळ्यात ताजी, मऊ आणि चविष्ट मिळते. म्हणूनच आज खास आपण पालक भज्याचा प्लॅन केला आहे. चला तर सुरुवात करूया. पालक भाजी करण्यासाठी ना आपल्याला एक वाटण आधी तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी 4 मिरची, 1 इंच आलं आणि काही लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे. अशा पद्धतीचं ओबड-धोबड वाटण तयार करायचं आहे. नंतर सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे पालक. छान आपल्याला कवळशी पालक घ्यायची आहे. तसं तर या हिवाळ्यामध्ये एकच नंबर पालक येते मार्केटमध्ये. तर अशा पद्धतीची पालक घेऊन स्वच्छ धुवून कोरड्या कापडाने आपल्याला पुसून घ्यायची आहे. म्हणजेच ही पालक जी आहे कोरडी करून घ्यायची आहे. पालक पुसून घेतली आहे स्वच्छ. आता आपल्याला कट करून घ्यायची आहे. छान ना पालक जी आहे कवळी घ्यायची आहे. जटर पालक असेल तर त्याचे फक्त पानं घ्यायची, त्याचे देठं वगैरे घ्यायचे नाही. आता अशा प्रकारे छान बारीक जे पालक आहे कट करून घ्यायची आहे. आता पालक कट करून झाली. यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. अर्धा चमचा मी मीठ टाकत आहे. नंतर या ठिकाणी मी ओवा घेतला आणि छान हातावरती मॅश करून यामध्ये टाकत आहे. मीठ जास्त टाकायचं नाही कारण पालकमध्ये सुद्धा मिठाचा प्रमाण असतो. आता ही जे पालक आहे आपल्याला अशा प्रकारे छान मॅश करून घ्यायची आहे हाताने. हिवाळ्यामध्ये ना पालकाची चव काही वेगळीच असते. म्हणून मसाले जास्त टाकत नाही, म्हणजे पालकाची खरी चव येऊ देते. यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि आता तिखटाचे प्रकार टाकून घेऊया. म्हणजे कसं हाताची आग होणार नाही याकरिता मी हे शेवटी टाकत आहे. 1 चमचा लाल तिखट आहे. काश्मीरी मिरची पावडरसुद्धा तुम्ही टाकू शकता. नंतर जे वाटण आपण तयार करून घेतलं होतं ते वाटण टाकलं आहे. छान एकजीव करून घ्यायचं आहे. खूप जास्त रगडायचं नाही, नाहीतर आपल्या हाताचा आग होऊ शकतो. यामध्ये 2 ते 3 चमचे ना तांदळाचं पीठसुद्धा टाकू, म्हणजे जे भजी आहे कुरकुरीत होऊन तयार होतील. नंतर बेसन पीठ थोडं टाकत जायचं आहे आणि एकत्र करत जायचं आहे. बेसन पीठ जे आहे ते अंदाजानं घ्यायचं. आपण मोजून वगैरे काहीच घेतलं नाही. छान थोडं टाकत जायचं आणि एकत्र करत जायचं आहे. खूप जास्त बेसन टाकायचं नाही. हे पीठ जे आहे आपल्याला छान घट्टसर तयार करायचं आहे अशा पद्धतीचं. म्हणजे भजे जे आहे जास्त तेल पिणार नाही आणि छान कुरकुरीत होऊन तयार होतील. हिवाळ्यामध्ये ना हे पालक भजी पोटांसाठी हलकी वाटतात आणि शरीरासाठी ऊब देतात. तेल गरम होण्यासाठी आधीच ठेवलं होतं. मस्त कडकडीत गरम झालेला आहे. छान भजे यामध्ये ना सोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने. हिवाळ्यामध्ये गरम तेलामध्ये पालक भजी सोडली की हा क्रिस्पी आवाज म्हणजे समाधान. भजे जोपर्यंत स्वतःच अलग होत नाही तोपर्यंत भज्याला चम्मचही लावायचा नाही. नंतर वर यायला लागली की छान मस्त असे पलटवून घ्यायचे आहे आणि सगळ्याच साईडला जे भजी आहे कुरकुरीत होतपर्यंत तळून घ्यायची आहे. भजे तळून झाले की छान अशा पद्धतीने छान हलकी फुलकी होऊन तयार होते आणि कुरकुरीत असा आवाज येतो. तर अशा पद्धतीने हे भजी जी आहे झालेली आहे तळून. आता एका डिशवरती किंवा एका चाळणीवरती वगैरे हे जे भजी आहे काढून घ्यायचे आहे. वरून कुरकुरीत, आतून पालकाची सॉफ्ट चव, एकदम हिवाळा स्पेशल. थंडीच्या सकाळी किंवा संध्याकाळी गरम चहा, स्वेटर आणि पालक भजे स्वर्ग सुखच आहे म्हणू. हिवाळ्यामध्ये तुम्ही भजे कशासोबत खाल, चहा की कॉफी? तुमच्या घरामध्ये पालक भज्याला काय वेगळं नाव आहेत का? मला नक्की कमेंट करून सांगा. हिवाळ्यामध्ये अशा सोप्या घरगुती रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन आणि मस्त अशा रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त रहा. थँक्यू.